कोणत्याही रेसचा एक नियम असतो, जो शेवटी स्पीड वाढवतो ना तोच रेसमध्ये जिंकतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ऍड पाहिली की 750+ जागांची ऍड राज्यसेवेची पडलेली आहे. आता या 750+ जागांच्या ऍड मध्ये मी तुम्हाला थंबनेल मध्ये टाकतानाच टाकलेलं आहे की पूर्व परीक्षा पास व्हायची असेल तर राहिलेल्या दिवसामध्ये फक्त एवढंच करा. आता हे असं का सांगितलेलं आहे तुम्हाला की आता आपल्या समोर दिवस राहिलेले आहेत 98 दिवस आणि 98 दिवसामध्ये राज्यसेवेची पूर्व परीक्षा पास व्हायची आहे. तर हे शक्य आहे का? तर माझ्या हिशोबाने हे शक्य आहे. आणि हे शक्य का आहे त्याचं दोन तुम्हाला प्रॅक्टिकल रिझन देतो. पहिला मुद्दा तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कंबाईनच्या आपण पाहिलं 8169 जागा आल्या, त्यानंतर 30,000च्या वर या काहीतरी टेटच्या जागा आलेल्या आहेत. तर आपला सगळा जो क्राऊड आहे ना, मॉब आहे एमपीएससीचा, हा पॅटर्न बदलेल नाही बदलेल दुनियादारी या सगळ्या विचारात असल्यामुळं बऱ्यापैकी विद्यार्थी इकडे कंबाईनकडे वळले, टेटकडे वळलेले आहेत आणि इकडे जोरदार असं कॉम्पिटिशन सुरू आहे. मग ज्यावेळेस मी पाहत होतो लाईव्ह लेक्चर चालायचे टेटचे, बरेचशा चॅनलला 4-4 हजार पोरं लाईव्ह होते आणि एमपीएससीचा किती करून कोतून राज्यसेवेचं लेक्चर घेऊ द्या, 200-250च्या वर लाईव्ह जाणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. थोडक्यात काय कॉम्पिटिशनच असताना ह्या परीक्षेला कमी आहे. म्हणजे बघा, गेल्या वेळेस तुम्ही जर पाहिला असेल 2022चा रिझल्ट, तर या 2022च्या रिझल्ट मध्ये एसटीआयचा कट ऑफ फार चांगले 58 असेल, एक्साईजचा कट ऑफ 65 पर्यंत असेल. तर आपला 2022चा राज्यसेवेचा कट ऑफ किती होता? 106 मार्काचा ओपनचा कट ऑफ होता. किती? 106 मार्काचा ओपनचा कट ऑफ होता. म्हणजे एक डोक्यात धरायचं की या वर्षी जरी आपल्याला ही परीक्षा पास व्हायची आहे तर यामध्ये ध्यानात धरून चालायचं की 105+ तर मार्क पाहिजेतच तुम्हाला आणि 115 पर्यंत ह्याच्यामध्ये कुठंतरी या एक्झामचा कट ऑफ लागतच राहतो. तर एवढी मार्क पाडण्यासाठी उर्वरित दिवसामध्ये काय केलं पाहिजे असा हा व्हिडिओ आहे. 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा, नक्कीच तुम्हाला ह्याचा 100% फायदा होणार, म्हणजे होणारच, त्यामध्ये काही डाऊट नाही. तर बघा, हा व्हिडिओ सुरू करताना आपल्याला एकूण पदसंख्या, अभ्यासक्रम आणि याची बुक लिस्ट ह्या फॉर्मॅटमध्ये हा व्हिडिओ पाहायचा आहे. त्याच्यामुळं इथं कुठेही स्किप न करता चालत चला, का तर तुम्हाला हे सगळीच माहिती इथं मिळते. बघा, पहिला मुद्दा तर याच्या संदर्भात 4 जूनचं टार्गेट ठेवून आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा ह्याचे बॅच आहे, बॅच आपण सुरू केलेले आहे. यामध्ये संपूर्ण जे पूर्व परीक्षेचे विषय आहेत हे अतिशय तज्ञ मार्गदर्शक लोकांकडून पूर्ण करणार आहे. आता पूर्ण टीमची मी नावं पाहणार नाही, युट्यूब मध्ये तुम्हाला सगळी टीम वगैरे आपली पाहायला मिळते. आणि फक्त याची फी जी आहे 5,999 रुपये आहे आणि याच्यामध्ये 10 टेस्ट सहित तुमची इत्तंभू बॅच आपण कव्हर करणार आहोत. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. आणि हे कसं कव्हर करणार आहे माझ्या स्ट्रॅटेजीवरच तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे कसं काय होणार आहे. स्वतंत्र इतिहास आणि अर्थशास्त्र विषय इथं डेमो मध्ये लिंक तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर टेलिग्रामला या संपूर्ण PDF वगैरे जे आहेत मी टाकणारच आहे. ते 2499 ला ही फी आहे, म्हणजे या फीज मध्ये हा विषय होऊन जातोय. इतिहास आणि अर्थशास्त्र सेपरेट इतिहास घेतला तर 1499, सेपरेट अर्थशास्त्र घेतला तर 1499. राज्यसेवा आणि कंबाईन ह्या दोन्ही परीक्षांसाठी हा विषय आहे, बरोबर आहे. आता इथं आपल्याला पूर्ण स्ट्रॅटेजी पाहिजे आहे. पहिलं पदसंख्या बघा, सामान्य प्रशासन विभागात ज्याला जनरल राज्यसेवा आपण म्हणतो तिथं 295 जागा आहेत. पाणी पुरवठा व स्वच्छता आणि इथं सार्वजनिक बांधकाम विभाग, इथं स्पेसिफिक ग्रॅज्युएशन लागतंय, ओके, इंजिनिअरिंगचं वगैरे. त्यानंतर अन्न व नागरी विभाग ह्यामध्ये 39 जागा आहेत आणि वैद्यकीय आणि औषधी द्रव्य विभाग 194 विभाग आहे. आता इथं लक्षात घ्या, सायन्स ग्रॅज्युएट ज्यांचं ऍग्री झालेलं आहे, त्यानंतर मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे किंवा बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे, त्यांच्यासाठी फार मोठा बेनिफिट आहे. हे 194 त्या 94 आणि वरनं या 295 जागा या ठिकाणी त्यांना एवढी पद देता येतात. आणि इंजिनिअरिंगचाही फायदा मोठा आहे की ह्याही पदांना ते फॉर्म भरू शकतात आणि इथंही ते अप्लाय करू शकतात. म्हणजे अशा प्रकारे एक सायन्स ग्रॅज्युएशनचा एक मोठा बेनिफिट इथं लक्षात येतोय. ऍग्रीचाही खूप मोठा बेनिफिट इथं लक्षात येतोय. आता बघा, आपल्या समोर दिवस उरलेले आहेत. हे उरलेले दिवस आहेत आपल्या समोरचे एकूण 98 दिवस. आजच्या दिवसापासून किती दिवस उरलेले आहेत? 98 दिवस उरलेले आहेत. या 98 दिवसामध्ये
कोणत्या विषयाला कशा प्रकारे स्टडी करायचा आहे आणि सामोरं जायचं आणि कोणतं बुक वाचायचं ह्या संदर्भातलं हे आपलं मार्गदर्शन लेक्चर आहे। तर पहिलाच विषय इथं समोर घ्या, इतिहास विषय आहे। कोणता? इतिहास विषय। आता राज्यसेवा म्हटलं की इतिहासामध्ये प्राचीन भारत आला, त्याच्याबरोबर मध्ययुगीन भारत आला आणि त्याच्याबरोबर आधुनिक भारताचा इतिहास आणि यामध्ये समाज सुधारकासहित मुद्दे येतात। तर एकंदरीत मागच्या 3-4 परीक्षेचा विचार केला तर 20 ते 22 प्रश्न ह्या इतिहास विषयावरती विचारलेले आहेत। तर 20 ते 22 प्रश्न म्हणजे 40 ते 44 मार्काला इतिहास आहे। आता या 20 ते 22 प्रश्नात प्राचीन आणि मध्ययुगीन ह्याच्यावर एक 10 प्रश्न विचारले जातात आणि आधुनिक भारतावर 10 ते 12 प्रश्न इथं विचारले जातात। म्हणजे हा मुद्दा इथं लक्षात ठेवा की अशा प्रकारे इतिहासाचं डिस्ट्रीब्युशन आहे। आता इथं बघा, प्राचीन आणि मध्ययुगीन आपल्याकडे दिवस कमी राहिल्यामुळं याचं स्टडी मटेरियल मी तुम्हाला सांगतो। प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी काय करायचं, तर प्राचीन आणि मध्ययुगीनसाठी जर आपण विचार केला तर एक लुसेंटचं जीकेचं पुस्तक मिळतं बघा। कशाचं? लुसेंटचं जीकेचं पुस्तक मिळतं आणि या लुसेंटच्या जीकेच्या पुस्तकामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारत जो आहे हा प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये बऱ्यापैकी प्रश्न तिथूनच आलेले आहेत। कुठून? लुसेंटचं जे जीकेचं पुस्तक मिळतंय ते, हे लुसेंटचं जीके एक साधारणतः 20 ते 25 पानं आहेत दोन्हीची मिळून, प्राचीनची आणि मध्ययुगीनची 20 ते 25 पानं आहेत आणि त्याच्याबरोबर 7वीचं आणि 8वीचं स्टेट बोर्ड करा, 7वीचं आणि 8वीचं स्टेट बोर्ड करा। बस एवढ्यामध्ये तुम्हाला 10 ते 12 प्रश्न जे आहेत त्यामध्ये 7 ते 8 प्रश्न तुम्हाला सुटून जातात। त्यानंतर आधुनिक भारतामध्ये जर तुम्ही विचार केला तर आधुनिक भारतामध्ये समाधान महाजन हे पुस्तक आहे सध्या। कोणतं? समाधान महाजन पुस्तक आहे, किंवा मग तुम्ही बिपिन चंद्र वाचा किंवा कोणतंही वाचा, पण त्याच्याबरोबर 11वी स्टेट बोर्ड पण वाचा। काय? 11वी स्टेट बोर्डचं पण पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे। ह्या गोष्टी करा आणि ह्यापैकी काहीच करायचं नसलं ना तर माझी हिस्ट्री जी बॅच आहे ती करा, का तर तितकेच ऑथेंटिक म्हणजे सोर्स तो आहेच। का तर तिथेही पूर्णपणे आपण संपूर्णतः ऍनालिसिस करून मागचे PYQ घेऊनच ती बॅच आपण बनवलेली आहे आणि ती तुम्हाला खूप बेनिफिट होईल। म्हणजे हे काहीच वाचायचं नसेल तर ही बॅच करा, सिंपल फंड आहे। आता दुसरा मुद्दा इथं लक्षात घ्या, आता इथं एकच मोठी समस्या आहे, वाचलेला इतिहास लक्षात कसा ठेवायचा? बरोबर आहे ना? वाचायला काय वाचून घेणार तुम्ही, वाचलेला इतिहास कसा लक्षात ठेवायचा? तर याच्यासाठी सिंपल फंडा एक असतो बघा, कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा आणि कोणताही चॅप्टर वाचा। सपोज तुम्ही प्राचीन मध्ये वाचताय बुद्ध धर्म, कोणता? बौद्ध धर्म प्राचीन मध्ये वाचताय, तर आतापर्यंत बौद्ध धर्म, जैन धर्म किंवा वैदिक धर्म ह्यावरती जे आयोगानं प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेले आहेत तेवढे तो चॅप्टर वाचला की सोडवून घ्यायचे। ह्याच्यामुळं पुढचा चॅप्टर वाचताना तुम्हाला नेमकं कशावर फोकस करायचंय आणि लक्षात काय ठेवायचंय आणि बिनकामाची आकडेवारी कोणती पाठ करायची नाही, ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर होतात। आता बघा, ह्यामध्ये जर उरलेले दिवस किती आहेत, तर उरलेले दिवस तुमच्या समोर आहेत 90 दिवस, 98 दिवस आहेत। किती? 98 दिवस। शेवटी काय सांगणार आहे, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। अगोदर फक्त प्रत्येक विषयावाईज काय करायचं हे बघूयात। ओके, हे स्टडी मटेरियल तुमच्याकडे पाहिजे किंवा ही बॅच तुमच्याकडे पाहिजे, ह्या दोन गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या आहेत। पुढचा मुद्दा आहे भूगोल। पुढचा मुद्दा काय? भूगोलचा मुद्दा आहे। आता हा भूगोल हा विषय जो आहे, हा भूगोल हा स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्यापैकी सोपा विषय मानला जातो। जिओग्राफीचा जो मुद्दा आहे हा बऱ्यापैकी सोपा मानलेला आहे, त्यामध्ये काय डाऊट नाही। आता भूगोलचा जर आपण विचार केला तर 6वी ते 12वी पर्यंतची तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तक वाचली आणि दीपस्तंभचं जे 2 पुस्तक आहेत बघा, भारत आणि महाराष्ट्र, कोणता? भारत आणि महाराष्ट्र, हे जर 2 पुस्तक वाचले तर तुम्हाला 6वी ते 12वी स्टेट बोर्ड वाचण्याची पण गरज नाही। दीपस्तंभचं भारत आणि महाराष्ट्र वाचा, का तर साधारणतः
विचार केला तर 18 ते 20 प्रश्न या ठिकाणी भूगोलवरती विचारले जातात. त्यात 10 ते 12 प्रश्न हे आपण पाहतो महाराष्ट्रावर आधारित असतात. 6 ते 7 प्रश्न भारतावर आधारित असतात आणि 1 ते 2 प्रश्न जे आहेत 1 ते 2 प्रश्न हे नेहमी आपण पाहतो पृथ्वी वगैरे अशा कन्सेप्ट आहेत ह्याच्यावरती राहतात. आता या 2 पुस्तकातून तुमचे बऱ्यापैकी प्रश्न कव्हर होतील. म्हणजे 12 ते 13 प्रश्न ह्या 2 पुस्तकातून तुमचे कव्हर होऊन जातील. इथं काय डाऊट नाही, बरोबर आहे. आणि पूर्णपणे आपण जी बॅच आहे त्या बॅच मध्ये पण हे सगळं कव्हर करूनच म्हणजे बरेचसे मुद्दे कव्हर करूनच आपण ती उभा केलेली आहे. तोही सोर्स खूप चांगल्या प्रकारचा आहे. परंतु सध्या तुम्हाला वाचन करायचं असेल तर यातून वाचन करा आणि व्यवस्थितरित्या ह्या विषयाला सामोर जा. का तर हक्काचा विषय एकमेव आहे की इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात. म्हणजे भूगोल एकमेव विषय आहे की तिथं मार्क जात नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे राज्य घटना. कोणता? राज्य घटना. 13 ते 14 प्रश्न या राज्य घटनेवरती साधारणतः विचारले जात असतात आणि याला यम लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचा किंवा ते नसेल वाचायचं तर शुद्ध मराठीतून रंजन कोळंबेंचं पुस्तक आहे ते वाचा. साधारणतः पॉलिटिचा विषय कसा असतो बघा, ह्यामध्ये पंचायत राज हा पण घटक आहे. पंचायत राज हा पण घटक आहे आणि हा दोन्ही घटक असल्यामुळं या ठिकाणी याचं डिस्ट्रीब्युशन कधी कधी पंचायत राजवरच लय फोकस केला जातो किंवा कधी कधी नुसत्या पॉलिटीवरच फोकस केला जातो. अशा गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग होतं काय तुम्हाला सांगतो, ह्यात एक मुद्दा आहे की यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात आणि काय लक्षात ठेवायचं. का तर काय पोरं एवढी ज्ञान गेलेली असते तुम्हाला सांगतो. पाठीमाग एकानं मला प्रश्न विचारला, सर समजा असं झालं तर की राष्ट्रपती मेल्यानंतर त्याच्या बायकोला पेन्शन किती मिळतं. मग मी म्हणलं काय मिळतं, निमार्ध मिळत असेल काय असेल ते. नाही ते म्हणे समजा राष्ट्रपती पदावर असताना मेल्यावर बायकोला पेन्शन किती मिळेल आणि राष्ट्रपती रिटायर झाल्यावर मेला आणि मग बायकोला किती पेन्शन मिळेल. परत एक जण आला आणि मला म्हणला, सर एखाद्या पोराचा जर विमानात जन्म झाला बाहेरच्या देशात फिरताना तर त्याचं काय होईल. हे असलं पानसटपणा करू नका. तुम्हाला सांगतो ह्या विषयात इतकं प्रश्न पाडून नका घेऊ. हे तर काय तुम्ही काय वकील काय होणार नाही, तर बरोबर आहे, ध्यानात घ्यायचं. त्यामुळे असे विषय जे आहेत ना, अशा विषयाला सामोरं जाताना प्रॅक्टिकली त्या पुस्तकात काय लिहिलंय, राष्ट्रपतीमध्ये काय लिहिलंय, राज्यपालामध्ये काय लिहिलंय आणि शक्यतो हा विषय कसा वाचता येतो बघा. हा विषय वाचताना कंपॅरिझन करा. काय करा? कंपॅरिझन करून वाचायचा असतो. कंपॅरिझन करा म्हणजे तुलना. काय करायचं? तुलना करायची असते. तुलना करून हा विषय लक्षात राहतो. म्हणजे सुरुवातीला आपण पाहतो 1 ते 51 कलमापर्यंत तुम्हाला काय तुलना नाही. ह्याच्यासाठी PYQ क्वेश्चन सोडवायचे आणि वाचून घ्यायचं, हे तर काय विषय नाही. पण तिथून तुलना चालू होती बघा. इकडं राष्ट्रपती टाकला की तिकडं राज्यात काय असतो? राज्यपाल. मग दोघांचा इथं फरक लिहायचा. राष्ट्रपती कोणत्या कलमाना, राज्यपाल. अधिकार कोणतं? इकडं पंतप्रधान टाकला बघा, इकडं पंतप्रधान टाकायचा, इकडं मुख्यमंत्री टाकायचा. मग दोघांमध्ये फरक काय असतो? इकडं सर्वोच्च न्यायालय टाकलं की इकडं उच्च न्यायालय टाकायचं. असं जर तुम्ही ना व्यवस्थित फरक काय आहे तेवढं बघत हा विषय वाचत गेला ना, तुम्हाला सांगतो हा विषयच विसरत नाही. आणि ह्याच्या बरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर वाचत गेले तर मग हा विषय आउट ऑफ मार्क देऊन जातो. काय? आउट ऑफ मार्क. हे जर तुम्ही जनावरागत नुसतं वाचत गेला आणि प्रश्न नाही सोडवले ना मागचे, तर तुम्ही या ठिकाणी मग ते परीक्षेत बरोबर कन्फ्युज कसं व्हायचं ते होऊन जातं. तुम्ही ध्यानात आलं का? त्यानंतर विषय विज्ञान. विषय कोणता आहे? विज्ञान. आता विज्ञानाचा मॅटर तुम्हाला सांगतो. विज्ञानामध्ये 3 घटक आहेत. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बरोबर आहे, आणि बायोलॉजी. आता ह्यामध्ये कसं होतं बघा, दरवर्षीप्रमाणे एक साधारणतः 18 ते 20 प्रश्न राहतात. 18 ते 20 प्रश्न जे आहेत हे 18 ते 20 प्रश्नाचा मॅटर काय होतं इथं, तर यातले 70% प्रश्न नेहमी बायोलॉजीवर विचारतात. आणि हे प्रश्न एवढे खतरनाक प्रश्न असतात की कुठलंही पुस्तक वाचा, हे प्रश्न चुकतात म्हणजे चुकतातच. आणि म्हणून ह्याच्यासाठी ना 50% विज्ञान बरोबर यायला, म्हणजे 50% प्रश्न फक्त विज्ञानात तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील की 50% प्रश्न
हितच तुमचे बरोबर येतात. आणि म्हणून एक मुद्दा लक्षात घ्या की ह्या विषयाला साठी 8वी 9वी आणि 10वीचं स्टेट बोर्ड वाचा आणि 11वीच्या बायोलॉजी मध्ये या ठिकाणी प्राण्यांचं क्लासिफिकेशन आणि सेलचं स्ट्रक्चर आहे, एवढं मुद्दा 11वीच्या बायोलॉजीतनं वाचा. याच्या पलीकड तुम्ही महाराष्ट्रातलं कोणतंही पुस्तक तुमचं या ठिकाणी पूर्ण मार्क देऊ शकत नाही. हा विषय मार्क घालवण्यासाठीच आहे. कशासाठी? मार्क घालवण्यासाठी आहे. आणि ह्याचे आतापर्यंत कंबाईन सारखी एक्झाम असो नाहीतर राज्यसेवा असो, जेवढेही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ना तेवढे प्रश्न सोडवा. तुम्हाला इथं विज्ञानात 11-12 प्रश्न जरी बरोबर आले ना तरी सांगतो तुम्ही जिंकला. काय? तुम्ही जिंकला. 11-12 जरी प्रश्न बरोबर आले तरी सुद्धा तुम्हाला अडचण नाही. त्यानंतर विषय येतो तुमचा महत्वाचा अर्थशास्त्र विषय. कोणता? अर्थशास्त्र विषय. अर्थशास्त्र आणि करंट अफेअर, त्यामध्ये करंट मधलेही बरेचसे प्रश्न अर्थशास्त्र रिलेटेड असतात. त्यामुळे करंट मधलं अर्थशास्त्र आणि जनरल अर्थशास्त्र असं मिळून या ठिकाणी 20 ते 23 प्रश्न ह्या विषयावरती विचारले जातात. करंट मधलं अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र. तर इथं तुम्हाला सांगतो रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, खूप चांगल्या प्रकारचं पुस्तक आहे, काही डाऊट नाही. किंवा दीपस्तंभचं भाग 1 भाग 1च, 2ची काय गरज नाही. तर अशा प्रकारे 2 पुस्तक आहेत, पण यामध्ये सिलेक्टिव्ह चॅप्टर वाचा, सगळे चॅप्टर वाचायची गरज नाही. आणि ह्याचे प्रचंड मोठे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवा. हे खूप चांगल्या प्रकारे करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चनना अननेसेसरी डेटा पाठ करत नाही. म्हणजे आपण पाहतो बेरोजगारी किती मोठी आकडेवारी आहे, ध्यानात घ्या. बेरोजगारीत इतकी आकडेवारी आहे, मग एवढी पाठ करण्यात मजा आहे का? नाही, अजिबात मजा नाही. म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतात. शेवटी मी तुम्हाला सांगतोय कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हा मुद्दा तुम्हाला मी सांगेन. तेवढ्यामध्ये जर तुम्ही पाहायचं झालं तर लक्षात घ्या, ह्यामध्ये अजून एक मुद्दा आहे बघा. या ठिकाणी स्वतंत्र आपली एक बॅच आहे इकॉनॉमीची. ही जर बॅच केली तर तुम्हाला सांगतो या बॅचच्या बाहेर तर काहीच करू नका. म्हणजे एक वेळेस मी इतिहासाबद्दल सांगेन किंवा पूर्ण बॅच मध्ये 1-2 प्रश्न तरी बाहेर जाऊ शकतात, पण इकॉनॉमिक्स बद्दल मी तुम्हाला 100% सांगेन एकही प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही. हे कशाबद्दल? इकॉनॉमिक्स बद्दल जाणार नाही म्हणजे नाही जाणार, यामध्ये काही डाऊट नाही. का तर तेवढेच 2013 पासून मी या क्षेत्रात आहे. किती? 2013 पासून, आज 10 वर्ष झाले. मला माहिती आहे नेमकं यात काय केलं जातं ते. ओके, तर अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भात हा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पर्यावरण. आता पर्यावरण विषय जो आहे, ह्या पर्यावरणामध्ये मुद्दा असा आहे की तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे, ते वाचून घ्या. परंतु याच्याला करंट अफेअरची फार मोठी जोड असावी लागते. आणि आपल्या ऍप मध्ये ना पर्यावरणाचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत आणि यामध्ये बऱ्यापैकी व्हिडिओ मी तुम्हाला ओपन करून देईन. म्हणजे एखाद्याला बॅच जरी बघायला लावायची नसली ना तरी तुम्ही ते ऍप डाउनलोड करा. यामध्ये पर्यावरणाचे व्हिडिओ मी तुम्हाला असे मोफत बघण्यासाठी ठेवणार आहे. बस त्याच्या पलीकडे म्हणजे लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे आपली, ती तुम्ही डाउनलोड करा. आणि आपला जो संपूर्ण पर्यावरणाचे व्हिडिओ आहेत ना, एक साधारणतः तुम्हाला सांगतो 13 ते 14 तास आहेत ते सगळे. म्हणजे दिसाय 30-35 तास दिसतील, पण ते 10-15 मिनिटाचे आहेत. बस त्याच्या बाहेर पर्यावरण कायच येणार नाही. का तर पर्यावरण हे 13-14 प्रश्न करंट अफेअर्स आहेत पर्यावरणावर येतात. आणि म्हणून असे जे विषय आहेत हे विषय सोडू नका. तुम्हाला फ्री म्हणजे एकदम मोफत मध्ये ते पर्यावरण बघायला मिळतं ऍप मध्ये. म्हणजे तुम्ही राज्यसेवेच्या कोर्स मध्ये जा आणि मोफत मध्ये पर्यावरण बघा. त्यासाठी ऍप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन मध्ये जे ऍपची लिंक आहे ते डाउनलोड तुम्ही या ठिकाणी करून घ्या. लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे. तर हा मुद्दा लक्षात घ्या की पर्यावरणासाठी हे करा. त्यानंतर करंट अफेअर तुम्हाला साधारणतः जून ते जून करावं लागेल. जून 2022 ते 2023चं करंट अफेअर तुम्हाला करावं लागेल. आणि यानुसार जर पाहिलं तर सिम्प्लिफाईडचं पुस्तक आहे, या सिम्प्लिफाईडच्या पुस्तकातून तुम्ही एक करंट अफेअरची लेक्चर करून घ्या. कोणती? सिम्प्लिफाईडच्या पुस्तकातून एक करंट अफेअरची लेक्चर करा. आता हे झालं तर याची तुम्हाला स्ट्रॅटेजी, डेली नियोजन कसं करायचं, याचं रोजचं नियोजन कसं करायचं लक्षात घ्या. तुम्हाला एक मुद्दा इथं सीसॅटचा पेपर आहे. काय? सीसॅटचा पेपर आहे.
आणि दुसरा मुद्दा आहे जीएस. आता जीएस मध्ये जे विषय सांगितले ते आहे. आता सीसॅट मध्ये कसं आहे बघा, 137 मार्काचे उतारे आणि निर्णय क्षमता असते, उतारे आणि निर्णय क्षमता असते, आणि उर्वरित मार्काचं एक साधारणतः 63 मार्काचं हे गणित आणि बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्ताच आहे, गणित नाहीच, याला ध्यानात घ्या. बुद्धिमत्ता ज्याला या ठिकाणी सूत्र बित्र नसतं असं. आणि हा पेपर क्वालिफाईंग आहे. काय क्वालिफाईंग पेपर आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि मेरिट या जीएस वरच लावलं जातं. मेरिट कशावर लावलं जातं? जीएस वर मेरिट लावलं जातं. आता रेग्युलरली काय करायचं तुम्हाला सांगतो, 137 म्हणजे यामध्ये तुम्हाला साधारणतः 66 मार्क आणले की तुम्ही पास होता. या उतार्यावर तुमचे ते मार्क सुटून जातात. पण तरी काय करा, 2013 पासून ते 2023 पर्यंतचे जेवढेही एमपीएससी चे क्वेश्चन पेपर आहेत राज्यसेवेचे, हे पेपर सीसॅटचे सगळे सोडवून घ्या. बस त्याच्या बाहेर काहीच करू नका, त्याच्या बाहेर एकही प्रश्न करू नका. 2013 ते 23 एवढेच प्रश्न सोडवा. हे 66 67 काय 100 मार्कावर तुम्ही इथं जाता एवढ्यावरच. का तर उतार्याला निर्णयाला काय अभ्यास लागत नाही, फक्त डोक्यात मुद्दा पाहिजे की नेमकं उत्तर आयोगाला अपेक्षित काय आहे, निर्णय नेमका अपेक्षित काय आहे, आणि तो फक्त क्लिअर कधी होणार आहे, मागचे पेपर सोडवल्यानंतरच क्लिअर होणार आहे. आता बघा डेली काय करायचं, डेली साधारणतः 2 तास वेळ तुम्ही सीसॅटला द्या. 2 तास वेळ कशाला द्या? सीसॅटला द्या. आणि तो पण फक्त प्रिव्हियस इयर पेपर सोडवण्याला. काय प्रिव्हियस इयर पेपर सोडवण्याला. रोजचं 1 तास तुम्ही सिम्प्लिफाईडचं पुस्तक वाचा, ज्यामध्ये करंट अफेअर दिलेला असेल. काय करंट अफेअर. आणि त्याच्याबरोबर साधारणतः रोजचं 3 ते 4 तास तुम्ही एक विषय निवडायचा. कोणता निवडला? हिस्ट्री निवडलाय. ओके, मी स्टडी मटेरियल सांगितले तेच करा, बरोबर आहे. आणि त्यावरचे PYQ सोडवत बसा. हे माझा झाला प्लॅन. साधारणतः 6 तास रोजचा अभ्यास केला आणि 3 ते 4 तास कोणतंही एखादं पुस्तक नीटनेटकं वाचलं ना, तर हे पुस्तक संपायला साधारणतः 8 ते 10 दिवसात पुस्तक संपतं. आणि ह्या वेळेनं जर तुम्ही करत गेला तर ध्यानात घ्या, पहिल्या 60 ते 70 दिवसात तुमचं संपूर्ण विषय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोडवून होतील. आणि उर्वरित जे 20 राहिलेले दिवस आहेत, ह्या दिवसामध्ये तुमचे त्या विषयाला रिव्हिजन पण होईल. बरोबर आहे. डेली गणित बुद्धिमत्ता, डेली करंट अफेअर, डेली एक विषय घेऊन अभ्यासाला लागा. आणि ह्याच्या पलीकडे सांगतो, जर तुम्ही ही आपली बॅच जॉईन केली, काय केली? बॅच जॉईन केली, तर उर्वरित दिवसात तुमच्याकडनं कसा अभ्यास करून घ्यायचा हे स्वतः मी बघतो. बरोबर आहे ना. हे बघा, दिलं तर तेवढं जाईल पास होण्या एवढं, त्यापेक्षाही जास्त. फक्त घ्यायचंय तुम्हाला त्यातनं किती, हे फार महत्वाचा भाग आहे. म्हणून एवढी स्ट्रॅटेजी ह्या ठिकाणी मी सांगून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.